राम 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 म्हणतो पुढं जीवाची होती लाही लाही नका करू रक्त सोडण्याची घाई फोटो 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 सत्य है राम राम 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 सत्य है लातूर शहरामध्ये वनक्षेत्र हरित आच्छादन हे सगळ्यात कमी आहे आणि त्याच्यामध्ये लातूर शहरामध्ये आमचे लोक काही सामाजिक संस्था महानगरपालिकेच्या मदतीशिवाय सबंध लातूरमध्ये झाडं लावत आहेत। आज लातूर शहराचं तापमान 40च्या पलीकडे गेलं नाही याची जगभरात नोंद झालेली आहे। पण हे असताना देखील महानगरपालिकेने लातूर शहरामध्ये एकाही झाडाला चमच्याभर पाणी पाजलं नाही। मागच्या 8 वर्षामध्ये महानगरपालिकेने लातूरमध्ये एक सुद्धा झाड लावलेलं नाही। लातूर महानगरपालिकेमध्ये वृक्ष प्राधिकरण नावाची संस्था अस्तित्वात नाही। सगळा काही बोगस कारभार चाललाय, पण आम्ही कधीही याच्याबद्दल काही बोलत नाही। आमची ही खाजगी संस्था आहे, आमची ही स्वतःचं सामाजिक लोक एकत्र येऊन काम करतात ह्या ठिकाणी। पण जेव्हा अशा पद्धतीने निष्काळजीपणा केला जातो, जेव्हा केलेल्या कामाची किंमत होत नाही, तेव्हा जीवाची लाही होते। प्रचंड मेहनत लागली झाडं वाढवायला। पकोडीचं झाड आहे, लातूर शहरामध्ये जी अंधाधुंद वृक्षतोड चालू आहे, जी झाडं तोडली जात आहेत, त्याच्या निमित्ताने त्याच्या विरोधामध्ये आम्ही हे आंदोलन करत आहोत। त्या आयुक्त मॅडम यांना विनंती आहे, त्यांनी बाहेर येऊन आमचा प्रश्न पाहावा, आमची तळमळ पाहावी। आपण जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही। आम्ही काही कोणी धंदेवाईक लोक नाहीत, आम्ही कोणी राजकारणी लोक नाहीत, आम्ही शहरातले सगळे सामाजिक लोक आहोत। सगळी आमची 100 जणांची टीम, 100 जणांचे सामाजिक लोक या ठिकाणी येऊ शकतात।